कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज सगळ्यांना मी एक गोष्ट बोलायला इथे बोलवलं आहे। आज जे काही इथे घडलं ते खूपच दुर्दैवी आणि अनाकलनीय आहे। आणि जे घडलंय त्यामध्ये कुणाचीही चूक नाहीये हे मात्र स्पष्ट आहे। दिव्याचा शोध सुरूच आहे, पण दिव्या पळून गेली, कारण दिव्याला आशुशी लग्नच करायचं नव्हतं। आणि दुसरी गोष्ट, दिव्या आता परत जरी आली तरी तिचं आशुशी लग्न होणार नाही। पण आशूचं लग्न मात्र आजच आणि याच मांडवात लागणार। एक मिनिट भाऊ, हे तुम्ही काय बोलताय? निदान तुम्ही तरी म्हणजे तुम्ही सगळे प्लीज, आज मला एक मुलगी सोडून गेली आहे आणि तुमची अशी अपेक्षा मी इथे या मांडवात परत लग्न करायचं? काका तू तरी। हो हो मी बोलतो भाऊ, आशू बरोबर बोलतोय, पण त्याच्या मनाचाही विचार करायला हवा। लक्ष्मण, मी सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेतलाय। आशूचं जर आज लग्न लागलं नाही तर ते पुढे कधीच होणार नाही। एक मिनिट, म्हणजे आज झालं नाही आणि म्हणजे काय काय बोलताय तुम्ही? अरे तुझ्या पत्रिकेत दोष आहे आणि गुरुजींनी सांगितलं होतं की या 2 महिन्यात जर तुझं लग्न लागलं नाही तर पुन्हा तुझं कधीच लग्न होणार नाही, आणि ते 2 महिने आज संपतात। आणि आणि म्हणून तर आम्ही इतक्या लवकर तुझं लग्न करण्याचा निर्णय घेतला। पण हे असं काही घडेल याची कोणालाही कल्पना नव्हती। अरे मला तुझं वाया गेलेलं आयुष्य नाही बघायचं। तुला कदाचित आज माझं म्हणणं पटत नसेल, कदाचित ही अंधश्रद्धा तुला वाटत असेल, पण हे बघ, आज जर तुझं लग्न झालं नाही आणि पुढे गुरुजी म्हणतात तसं जर घडलं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार। तुझ्यासमोर हात सोडतो भाऊ, शेवटचं माझं आहे, प्लीज, मी म्हणतोय म्हणून लग्न कर। भाऊ बघा, हे जे काही एवढं सगळं झालंय ना, त्यांनी माझा कॉन्फिडन्स गेलाय। मी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि तिने माझा विश्वासघात केलाय। जर परत माझ्याबरोबर असं झालं तर मी संपेन। शिवाय असं काही होणार नाही, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर, माझ्यावर विश्वास ठेव। भाऊ मी कसं करणार? मी हे बघा आशू, तू स्वतः एका मुलीला निवडून आम्हाला तिच्यावर विश्वास ठेवायला लावलंस ना, आता माझ्यावर विश्वास ठेव। आशूसाठी योग्य असणारी वधू लवकरच मंडपात येईल। चला गुरुजी, तयारी सुरू करा। चला। चला अंतरपाठ धरायला या, नवऱ्या मुलीला बोलवा। ए जा घेऊन ये।
हे काय चाललंय? अगं सीता असं काय करतेस? आपल्या आशूसाठी योग्य असलेली मुलगी शिवा. अगं मी बोललो नाही का तुला? ये शिवा ये. अहो भाऊ पण ती ऐक आशू, हे बघ मला माहितीये तू आणि शिवा चांगले मित्र आहात. तुम्ही दोघेही एकमेकांना चांगलं समजून घेता. ती नेहमी तुझ्या मागे उभी असते. आशू आज सुद्धा जेव्हा तिच्या सगळी परिस्थिती लक्षात आली तेव्हा ती लग्नाला तयार झाली. सीता ऐक ना, तुझ्या मनात शिवाबद्दल जो काय राग आहे ना तो थोड्या वेळ बाजूला ठेव. विचार कर, ती आपल्यासाठी या लग्नाला तयार झाली. तुम्ही हिच्याविषयी बोलत होतात? हो, हे मला मान्य नाही. सीता ऐक ना, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.